पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावर अश्लील चाळे, सिग्नलवर गाडी उभी करून बाहेर येत असलेली लघुशंका. आरोपीची ओळख पटली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची पोलिसांची माहिती. पुण्यामध्ये सकाळी अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा नॉट रिचेबल. वडील मनोज आहुजा यांचाही पत्ता नाही. मात्र त्याचा मित्र भाग्येश निबजियाला पोलिसांकडून अटक. अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या वडिलांच्या हॉटेलसमोर काँग्रेसचं आंदोलन. जोडे मारत गौरव आहुजाचा फोटो जाळला. अशा पद्धतीची लज्जास्पद कृत्य करणाऱ्यांना सरकार कडक शिक्षा करणार. पुण्यातल्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या शास्त्रीनगरमध्ये झालेल्या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी. केवळ निबंध लिहून घेऊन माफ करू नये. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची एक्सपोस्ट. MSRTCचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे. सरनाईकांच्या नियुक्तीवर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची सही. मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला दुरावा दूर झाल्याची चर्चा. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी. मागणीच्या तुलनेत दिलेली रक्कम कमी. एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना सरकारने 5 महिन्यांची दिली मुदतवाढ. युवा प्रशिक्षणार्थींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत सरकारचे मानले आभार. महाराष्ट्राची लोकसंख्या 12,80,00,000 जाणार. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात अंदाज व्यक्त. 15 वर्षात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 1,60,00,000 वाढ. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरांचा मोबाईल कोल्हापूर कॉलेज फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. मात्र कोरटकरांच्या आवाजाचे नमुने कसे घ्यायचे, पोलिसांसमोर प्रश्न. 15 दिवसापासून कोरटकर फरार. 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्षाखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट. कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू होणार. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची विधानसभेमध्ये लेखी उत्तरातनं माहिती. नवी मुंबईत सिडकोच्या शेकडो एकर जागेवर अनधिकृत कंटेनर यार्ड. सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचं दुर्लक्ष. सिडकोच्या जमिनीवर भूमाफियांकडून लाखोंची कमाई. मीरा भाईंदरमधील नागरिकांना मिळालं स्वतंत्र दिवाणी न्यायालय. त्याचबरोबर साईबाबानगर ते शिवार गार्डन मेट्रो एलिव्हेटेड ब्रिजचंही झालं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, न्यायमूर्ती अभय ओक उपस्थित. मुंबईच्या अंधेरीतील चित्रकूट मैदानावर अग्निशमन केंद्र उभारणार. 6 महिन्यात निविदा काढली जाणार. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. मुंबई मेट्रो एका मार्गिकेवर आता घाटकोपर ते अंधेरी मेट्रो धावणार. सर्वाधिक प्रवासी घाटकोपर ते अंधेरी दरम्यान प्रवास करत असल्याचं निदर्शनास आल्यानं नवीन शॉर्ट सर्व्हिस सुरू करण्याचा विचार. मेट्रो 1च्या सूत्रांची माहिती. भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं देशातलं पहिलं भव्य मंदिर. 17 मार्चला होणार लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मंदिराला दिली भेट. विक्रमगड येथे प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत 30,000 प्रौढांना केलं साक्षर. प्रशिक्षित प्रौढांना प्रमाणपत्र करण्यात आली प्रदान. यावेळी पालघर प्रौढ साक्षरता अभियानाचे संस्थापक संदीप अग्रवाल आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध होणार. विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. आझाद मैदानात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राट कामगारांचं आंदोलन. आंदोलनात एक महिला चक्कर येऊन पडली. शंकुंतला दळमल असं महिलेचं नाव. 2000च्या आसपास कर्मचाऱ्यांचं आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मेळावा. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती. पुण्यामध्ये प्रदूषणामुळे आरोग्याची समस्या वाढली. हिंजवडीलगत सॉफ्टवेअर इंजिनिअरांचं आंदोलन. कोट्यवधी रुपयांचं कर भरूनही प्रशासन शुद्ध हवेची हमी देत नसल्याचा आरोप. अमरावती विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्याची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज यांना मानणाऱ्या शिष्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना महिला दिनानिमित्ताने फक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचं सुरक्षा कवच. देशामध्ये पहिल्यांदाच घडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवसारी येथील लखपती बहिणींशी साधला संवाद. 2022 ते 24 या कालावधीत 2389 महिलांचं किडनीदान. गेल्या 3 वर्षात महिलांकडून 782 यकृतदान. किडनीदानामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या तिप्पट. जागतिक महिला दिनानिमित्ताने गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम. कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने मोफत लसीकरण. मुंबईतल्या दादरमध्ये जागतिक महिला दिन साजरा. कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शक्ती कायद्यातल्या त्रुटी काढून तो पारित करावा, महेश सावंत यांची मागणी. केवळ आजच नव्हे तर 365 दिवस महिलांना सन्मान द्यायला हवा. रोज घरातून बाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं.
शिवसेना नेत्या शायना इन्सी यांची प्रतिक्रिया. नागपुरात महिलांसाठी छावा चित्रपटाचा विशेष शो. अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील टॉकीजकडून महिला दिनानिमित्ताने शोचं आयोजन. महिलांकडून छत्रपती शिवरायांचा जयघोष. महिला दिनानिमित्ताने मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती. महिला अधिकारी, अंमलदार, कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपवून राबवला अनोखा उपक्रम. जागतिक महिला दिनानिमित्ताने अमरावतीत वॉकेथॉन 2025चं आयोजन. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने मध्य रेल्वेची फक्त महिला कर्मचारी असलेली ट्रेन. सीएसएमटी शिर्डी वंदे भारतमध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन होस्टेस सर्व महिला कर्मचारी. पुण्यातील मांजरी खुर्द इथल्या भेसळयुक्त पनीर बनवण्याच्या कारखान्यावर छापा. 1400 किलो पनीर जप्त. पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवले. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात झुरळांचा वावर. बालरोग अतिदक्षता विभागातल्या झुरळांचे व्हिडिओ व्हायरल. झुरळांमुळे नवजात बालकांना संसर्ग होण्याचा धोका. रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील हॉटेल न्यू प्रशांतमधून 4 बांगलादेशी महिलांना अटक. बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून भारतात आल्याचा महिलांचा जबाब. श्रीलंकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ऑनलाईन सट्टा प्रकरणातील आरोपीला बंगळुरू विमानतळावरून अटक. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. नागपुरात प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची कारवाई. 4 जण पोलिसांच्या ताब्यात. 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. 9, 10, 11 मार्चला उष्णतेची लाट येईल. माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.